नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि तुम्ही बाजूला बघत असाल साई उभा आहे आणि काय म्हणतो, हां मी उभा आहे म्हणजे साई उभा आहे. आणि मुळात हा साईचा छोटा मिनी ब्लॉग आहे. ॲक्च्युली आमच्या घरामध्ये एक छोटंसं उपक्रम म्हणता येईल किंवा काहीतरी ॲक्टिव्हिटी आम्ही करतोय. तर ती ॲक्टिव्हिटी नेमकी काय आहे, काय करायला घेतलं आहे, असं साईचं मत आहे, हे तुम्हाला दाखवावं म्हणून हा छोटासा ब्लॉग सुरू केला आहे. पण साई म्हणत होता की पप्पा तुम्ही सुरुवात करा. म्हटलं ठीक आहे, चला मी सुरुवात करतो. आता बाकी सगळी काही सूत्र साईच्या हातामध्ये देतोय आणि नेमकं काय आहे हे तुम्ही जाणून घ्या. तर मंडळी, आता माझ्या हातात सूत्र आलेलं आहे, पप्पांनी दान दिलं. तर मग दाखवतो, मला काय तुम्हाला दाखवायचं होतं. हे आहे स्वामी चरित्र, हेच मम्मी वाचते. आणि स्वामी चरित्रासाठी वाचण्यासाठी मम्मीने एक बैठक मस्त तयार केले. बघा काय काय येतं. दाखवलं का? हो दाखवलं. तर तुम्हाला तुम्हाला सगळं माहिती पाहिजे असेल तर मम्मीकडे जाऊ, काय काय कशासाठी मम्मी करते हे. तर चला मम्मीकडे. स्वामी चरित्र वाचण्याचं असं काही एक हे कारण नव्हतं, पण श्रावण महिना चालू आहे आणि त्यामुळे असं वाटलं मला की मला एक तर स्वामींची ना म्हणजे असं मनापासून वाटलं की आपण स्वामी चरित्र घरामध्ये वाचलं पाहिजे. मला तर खरं ना गुरुचरित्रच वाचायचं होतं, पण आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो, तिथे आम्ही त्या बाबांना विचारलं तर ते बोलले की पहिला तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचा, त्यानंतर गुरुचरित्र वाचा, कारण की त्यामध्ये जे काही आहे ते तुम्हाला आधी कळलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही ते गुरुचरित्र वाचलं गेलं तर अजून तुम्हाला ते व्यवस्थित पद्धतीने कळेल. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल तर हा उद्देश ठेवून आम्ही गुरुचरित्र किंवा स्वामी चरित्र वाचणार आहोत. असं काही नाही आहे का बाबा काहीतरी संकल्प, आता काही अनेक गोष्टी असतात तेव्हा संकल्प करावा लागतो वगैरे, तर संकल्प वगैरे वेगळा काही नाही आहे. जस्ट श्रावण महिना आहे आणि स्वामींविषयी आमच्या घरामध्ये एक वेगळी आत्मीयता, भावनिकता आहे आणि तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून वाचलं गेलं पाहिजे म्हणून कविताने पुढाकार घेऊन कविता स्वतः वाचते. आणि हाच एक महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगायचा होता, म्हणून साईच्या हट्टापोटी हा छोटासा मिनी ब्लॉग तयार केलेला आहे. मित्रांनो, आम्ही जे काही करतोय त्याबद्दल तुम्हाला काही जर वाटत असेल तर कृपा करा, कमेंट्स करा. आणि साई सापळे यांचा चॅनेल आहे तर थोडासा बघा, दाबा, सबस्क्राईब बटन दाबा आणि लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओचा, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.